देशाच्या सर्वोच्च सभागृहात 12 वर्ष म्हणजे एक तपाहून अधिक कार्यकाळ ज्यांनी व्यतीत केला आहे ते मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे नेते आपल्या सोबत आहेत. खरं तर आप्पा 12 वर्ष खूप मोठा प्रवास असतो आणि खास करून ज्या मतदारसंघाने तुमच्यावर विश्वास टाकला त्या मतदारसंघासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प काय आला या 12 वर्षात ज्याचा तुम्ही पाठपुरावा केला? या 12 वर्षामध्ये खरं तर आदिवासी भागामध्ये लाईट नव्हती, पाण्याची समस्या होती, रस्ते नव्हते. हे करण्याचं काम खरं तर केलं. केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्रामीण ज्योती योजनेच्या माध्यमातून ती लाईट पोचवली त्या ठिकाणी. प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न होता. लोकसहभागातून जवळपास 1,00,000 क्युबिक मीटर गाळ पवना धरणातून मी काढला. शासनाचा एकही रुपया नाही, कुठल्या प्रकारचे शासनाचा आर्थिक बोजा शासनाला आला नाही. याचबरोबर हे काम करत असताना रेल्वेचं जाळं निर्माण करण्याचं काम केलं. प्रवाशांना वाहतुकीमध्ये सोयीस्कर व्हावं या दृष्टिकोनातून पनवेल कर्जत रेल्वे मार्ग मार्गी लावला, पनवेल उरण रेल्वे मार्ग मार्गी लावला आहे. लोणावळा पुणे 3-4 ट्रॅकला आता मंजुरी मिळाली, ते काम होईल. जवळपास 5 ठिकाणी ओव्हरब्रिज रेल्वेवर केले, 16 ठिकाणी अंडरपास केलेले. अमृत भारत योजनेच्या अंतर्गत सगळे रेल्वे स्टेशन या मतदारसंघातले अतिशय चांगले आणि सुसज्ज करण्याचं काम मी तुमच्या कार्यकाळात झालं. त्याचबरोबर महत्त्वाचं पर्यटनालाही चालना मिळाली आपल्याकडे. मात्र तुम्ही ज्याचा उल्लेख केला पवना धरणाचा, तिथनंच या शहराला पाणी पुरवठा होतं आणि या शहराला होणारा जो पाणी पुरवठा आहे, महानगरपालिका म्हणते की आम्ही ते शुद्ध करून पाणी देतोय, पण आजची परिस्थिती काय आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करता? पवना धरणातून पाणी जवळपास 550 क्युबिक मीटर पाणी क्युसेस पाणी पिंपरी चिंचवड शहराला दिलं जातं. आपण जर पाहिलं असेल, पवना आणि इंद्रायणीतून उचलून पाणी शुद्ध करून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलं जातं. पण हे पाण्याचे नमुने जर तपासले गेले तर हे पाणी अतिशय जहरेली, विषारी आणि हे पिण्यायोग्य नाही असा अहवाल देखील आहे. आणि ते पाणी एखादं जहरेली पाणी शुद्ध करून तुम्ही पाजत असाल, त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल मिश्रित करून, सातत्यानं केमिकल मिश्रित करून लोकांच्या शरीरावरती अपायकारक पद्धतीने एक प्रकारे ते जहर लोकांना देण्याचं काम जर करत असाल तर माझी आपल्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना विनंती राहील की आपण एकदा दौरा करा, नदीची पाहणी करा, कशा पद्धतीने त्या नदीमध्ये गटार मिश्रित, केमिकल मिश्रित, अन्य राडारोडा टाकून त्या नदीची दुर्गंधी करण्याचं काम करतात, त्यांच्यावर काय कारवाई केली ते पहा. मोठा अपघात खरं तर याच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादं प्रकरण झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी होती, परंतु या नदीच्या दूषित पाण्या पिल्याने नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. पण वेळीच सावध महापालिका आयुक्तांनी झालं पाहिजे. खास करून मग तुम्ही या संदर्भात अहवालाचा उल्लेख केलाय. पाणी तपासलं तुम्ही लॅबमध्ये, काय यासाठीच्या आधी हे केलं आणि ते कोणाच्या निदर्शनात आता आणून दिले आपण? मुळामध्ये नदी पात्रातलं पाणी घेऊन जिथनं पाणी उचललं जातं ते पाणी घेऊन लॅबमध्ये तपासणी केली. ते पाणी शरीरासाठी पिण्यायोग्य नाही असा अहवाल देखील आहे. या बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग, पर्यावरण विभाग म्हणते की आम्ही त्या पाण्याला शुद्ध करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया करतो. त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ होतो? का वेगवेगळ्या प्रक्रिया करून केमिकल मिश्रित पाणी शुद्ध करून तुम्ही पाजत असाल ते एक प्रकारे ते शरीराला अपायकारक आहे, नाकारता येणार नाही. आणि अपायकारक शरीराला पाणी असलेला नियोजित जी पिढी आहे, लहान मुले किंवा वयस्कर नागरिक आहे, यांच्या शरीरावरती थेटपणे परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये अनेक आजार उद्भवतात. ते आजार देखील कळून येत नाही. पण माणसाच्या जीवाशी तुम्ही का खेळता, माझं म्हणणे साहजिकच प्रश्न म्हणून उपस्थित होतो. मग तुम्ही या शहराचे नागरिक आहात, तिथे आहात, तुम्ही महापालिकेचं पाणी पिता? मी रोज महापालिकेचंच पाणी पितो. बऱ्याच प्रमाणामध्ये आरो बसवलेलं आहे. आरो बसून ते पाणी शुद्ध करून पितो. परंतु ज्यावेळेस मी स्वतः अहवाल पाहिला त्यावेळेस मला देखील खूप मनामध्ये भीती निर्माण झाली की उद्या असा कुठला तरी एखादा प्रकार घडू शकतो आणि नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. आणि याकरता महापालिका, राज्य सरकार यांच्या स्तरावरती बैठक घेऊन या पाण्यामध्ये कशा प्रकारे सुधार करता येईल, या पाण्याच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेता येईल. मग बंद पाईप योजना असेल किंवा शिवणे इथं बंधारा झालेला आहे त्या बंधाऱ्यावरून पाणी उचलणं असेल किंवा आता
इंद्रायणी नदीमधून थेट पाणी उचललं जातं. त्याच्यावरती पुढं जाऊन पाणी उचलून शुद्ध पाणी नागरिकांना कसं मिळेल पिंपरी चिंचवड याला शहराला. पर्याय काय आपा? तत्कालीन पालकमंत्री असतील स्वर्गीय अजितदादा, किंवा तुम्हीही पाठपुरावा करताय की सातत्याने शुद्ध पाणी मिळायला पाहिजे. जी बंद पाईपलाईनची योजना रखडली, हा पर्याय असू शकतो का? खरं तर अनेक स्तरावर त्याला विरोध होताना दिसत होतं. त्यासाठी म्हणून काय पाठपुरावा करता? बंद पाईप योजना खरं त्यावेळेस कार्यरत झाली असती. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड याला खरेखर जबाबदार आहे. मी जाहीरपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे. खरं तर प्रशासकीय ताकदीच्या जोरावरती एखादं काम करणं हे किती गैरकाम आहे हे बंद पाईप योजनेत एक उदाहरण आहे. आपण तिथल्या शेतकऱ्यांना, स्थानिक तिथल्या आंदोलनग्रस्त नागरिकांना, नेत्यांना एकत्रपणे घेतलं असतं तर याच्यावर तोडगा निघाला असता. तुम्ही पोलीस बळाच्या द्वारे ती लाईन टाकण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये 3 शेतकऱ्यांचा बळी गेला. जवळपास 16-17 जण त्याच्यामध्ये घायल झाले. आणि ती तीव्र भावना खरं तर मावळच्या त्या शेतकऱ्याची, जनतेची ते नाकारता येत नाही. परंतु आपण त्यांचा अजूनही विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन स्थानिक नेते आहेत, आंदोलनकर्ते, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर बैठका घेऊन त्यांचं म्हणणे ऐकून घेतलं पाहिजे. गेल्या 50 वर्षामध्ये पवना धरणामध्ये आरक्षित झालेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकलो नाही आपण. ते शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ज्यांना आश्वासन दिली होती नोकरी लावण्यासाठी ते देऊ शकलो नाही. हे कामं खरं तर पूर्ण झाली तर त्याचा थोडाफार विरोध मावळू शकतो. परत हे सगळं करत असताना मावळच्या स्थानिक सगळ्या पक्षाच्या नेत्यांना असेल, आंदोलनकर्ते असेल, त्यांना विश्वास घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून आपण खरं तर ह्या गोष्टीला पुढे जायला पाहिजे. आणि त्यामुळे आपण बघितलं की विषारी दारू प्यायल्यामुळे 20पेक्षा अधिक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेकांचा बळी गेला त्यामध्ये. मात्र दारूच नाही तर या शहराला जे पाणी पुरवठा केले जातं ते अत्यंत विषारी आहे आणि त्यातनं मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासन आता तरी जागा होईल का, असा सवाल खुद्द शिवसेना नेते खासदार श्री बारणे यांनीच उपस्थित केला. या सगळ्या प्रश्नांकडे राज्य सरकार किती गांभीर्याने बघते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. व्हिडिओ सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.